मुंबईचा दुश्मन 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहवरू राणा अखेर भारतात येणार आहे। अमेरिकेत जेरबंद असलेला राणा आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भारतात येईल। राणाला आणण्यासाठी एनआयचं पथक सध्या अमेरिकेत आहे। त्याच्या प्रत्यार्पणाची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। राणासाठी मुंबई आणि दिल्लीत 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्या। तर दिल्लीत आल्यानंतर सर्वात आधी एनआय त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवण्यात येऊ शकतं। तसंच मुंबई पोलिसही त्याची कोठडी घेऊ शकतात। तहवूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला आहे। तहवूर राणा नेमका कोण आहे आपण पाहूया। मुंबईवरच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे तहवूर राणा। तहवूर राणा आणि हा ISI आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहवूर राणानं मदत केली आहे। दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोत FBI कडून राणाला अटक करण्यात आली। दहशतवादी तहवूर राणा हा 15 वर्षापूर्वी शिकागोत ट्रॅव्हल एजन्सी चालवायचा। डॅनिश वर्तमानपत्र जेलँड्स पोस्टनवरच्या हल्ल्याचा देखील राणा सूत्रधार आहे। वर्तमानपत्रावरील हल्ला प्रकरणात राणाला 2013 मध्ये 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली। 2023 मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली। 2024 मध्ये हस्तांतरणाला आव्हान देणारी याचिका कोर्ट ऑफ अपीलनं फेटाळली। 2025 ला राणाच्या हस्तांतरणाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।